नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, काल कोकणातल्या घराघरांमध्ये गौराईंचं आगमन झालं। आमच्या घरी आम्ही गौरी बसवत नाही, कारण आमच्याकडे कोकणात अशी पद्धत आहे की भावकीतल्या मोठ्या घरामध्येच गौरी बसवली जाते। तशी ती आमच्या मोठ्या घरात बसते, त्यामुळे आम्ही आमच्या या घरी गौरी बसवत नाही। पण आज आहे हौसा, कोकणात त्याला काही ठिकाणी वौसा, कुठे ओवसा तर कुठे हौसा असं म्हटलं जातं। गौरी जेव्हा पूर्व नक्षत्रामध्ये येतात तर तेव्हा नव्या नवरीचा पहिला हौसा भरण्याची पद्धत कोकणामध्ये आहे आणि ह्यावर्षी सुद्धा गौरी पूर्व नक्षत्रामध्ये आल्यात। तर त्यामुळे ज्या कोणा स्त्रियांचं ह्यावर्षी लग्न झालं असेल, ज्या कोणा मुलींचं, तर त्यांचे हौसे आज भरले जातील। माझी मम्मी आणि काकीसुद्धा आज हौसे भरतील। पण पहिला हौसा जो असतो तो मानाचा आणि एकदम खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला जातो। तर मी आता तुम्हाला दाखवते मम्मीने आणि काकीने घरी हौशाची काय काय तयारी करून ठेवली आहे। पण तोपर्यंत आपण भेटूया राहीला, कारण राही इथे दुर्वा साफ करत बसली आहे। येत आहे काय? ताट घे ना खाली। आज गणपती बाप्पांना शिऱ्याचा नैवेद्य आहे आणि राणी आज इथे शिरा बनवतीये। गणपती बसल्यापासून जो पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तो पाऊस रोज न चुकता पडतोय आणि आज तर या पावसासोबत वारं पण आहे। वेदूनं बाहेर पप्पांची गाडी धुवायला घेतली आहे। पाऊस आल्यामुळे तो इथे येऊन उभा राहिलाय। राही पण तिकडे काही ना काही कामं करतीये। आमच्याकडे कोकणात गौरीच्या हौशाच्या दिवशी काकडीच्या घाऱ्या करण्याची पद्धत आहे। पण जसं की तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यंदा आमच्याकडे कोकणात काकड्याच लागल्या नाही आहेत आणि ज्या काकड्या लागल्या त्या माकडांनी आमच्यासाठी ठेवल्या नाही। तर त्यामुळे यावर्षी मम्मीने भाजणीच्या पिठाचेच वडे गौरीच्या हौशावरती ठेवले होते। वडे करून झाल्यानंतर मम्मीने हौसा भरायला घेतला। आमच्याकडे कोकणात हौसा हा सुपांमध्ये भरला जातो। पहिला हौसा हा जसं म्हटलं की मानाचा समजला जातो, तर त्यामुळे त्या हौशासाठी एकूण 5 सुपं वापरली जातात। एकामध्ये एक अशी छोटी छोटी होत 5 सुपं त्यांचा वापर केला जातो। पण नंतर जेव्हा पुढे जाऊन ती सवाष्णबाई हौसा भरते तर तेव्हा एकच मोठं सूप वापरलेलं असतं। हौसा भरताना सुरुवातीला सुपांच्या टोकाला दोरा गुंडाळला जातो आणि मग त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात खाली काकडीची पानं आणि त्यावरती विड्याची पानं ठेवून हौसा भरायला सुरुवात होते। हौसा हे एक प्रकारे गौराईचं म्हणजेच माहेरवासणीचं आदरातिथ्य समजलं जातं। पहिला हौसा हा माहेरीच भरला जातो आणि मग सासरच्या गौराईजवळ तो हवसला जातो। फळं, फळभाज्या आणि फूल वाहून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हौशावरती त्या विड्याच्या पानावरती काकडीच्या घाऱ्या ठेवल्या जातात। तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या हौशावरती ठेवली गेलेली प्रत्येक गोष्ट ही गौरी गणपतीच्या सीझनमध्ये आपल्याकडे अगदी सहजपणे उपलब्ध असते। मग ती पडवळ असो, दोडका असो, काकडी किंवा भेंडी ह्या अशा प्रकारच्या भाज्या, फळभाज्या आपल्याकडे आपल्या पर्सात सहज अवेलेबल होतात। तर त्यांचाच वापर या हौशामध्ये केला जातो, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरे केले जाणारे प्रत्येक सण हे निसर्गाशी सांगड घालायला शिकवतात। त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे गणपती बाप्पांची आरती करून झाल्यानंतर मग मम्मी आणि काकीने सगळ्यांना हौसा द्यायला सुरुवात केली। सगळ्यात आधी तर घरच्या देवाजवळ देवांना हौसा दिला जातो। त्यांना एक एक विड्याचं पान काढून ठेवलं जातं आणि मग त्यानंतर गणपती बाप्पासमोर हौसा दिला जातो।
तुळशीजवळ हवशाचं पान, विड्याचं पान काढून ठेवल्यानंतर मम्मीने माझ्या आजीच्या फोटोजवळ सुद्धा एक विड्याचं पान काढून ठेवलं आणि मग नंतर पप्पांना एक विड्याचं पान दिलं. तुम्हाला माहिती आहे, हौसा ही एखादी लग्न झालेली स्त्री एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीलाच देऊ शकते. ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे अशांना हौसा दिला जात नाही. त्यानंतर मग पप्पांनी मम्मीच्या हौशामध्ये साडीपुरते पैसे टाकले. त्यानंतर मम्मीने काकीला हौसा दिला, विड्याचं पान दिलं. काकीने सुद्धा मम्मीला विड्याचं पान दिलं. माझी आजी ही सवाष्ण असताना देवाघरी गेलेली आहे, तर त्यामुळे मम्मी दरवर्षी न चुकता तिचा हौसासुद्धा भरते. फक्त तो कोणाला देत नाही, गणपतीसमोर असाच भरून ठेवते तिची आठवण म्हणून, कारण तिचा तो अधिकार आहे, तिचा तो मान आहे. त्यामुळे मम्मी दरवर्षी आजीच्या नावाचा सुद्धा हौसा भरते. कुठला ह्या वाईट लॉक काढा देतो. ते पाचचं काढा कागद. घरा घ्या पोहा तुमचं माझा करत नाही. झालं. चल ना पिन्या. त्या तिकडून जायचंय. अरे मला नाही दिला नाही तुम्हाला दे. नाही कोसळते, मला सवय आहे. काल गौरी आल्या आणि आज आम्ही चाललोय गौराईंच्या पाया पडायला. आमच्या घरी काही गौरी येत नाही, पण आम्ही जातो वाडीत ज्यांच्या घरी गौरी येतात. परवा अर्ध्यांच्या घरी पाया पडून आलो, आज उरलेल्या अर्ध्यांच्या घरी चाललोय. पाठीमागे राणी आहे, राही आहे, मम्मी आणि काकी, आणि मला तर तुम्ही ओळखताच. हे शितपांचं घर आहे जिथे आता आपण चाललोय, आणि हे असतं त्यांच्या घराच्या आजूबाजूला सगळं शेत आहे, मस्त सुंदर सुंदर. ते बनवलेली भजनाला गेले तर उशिरा आलो, जेवली नाही. हो उशिरा आले. बहुतेक पुत्री पण नाही आणलेली. स्वप्नालीच आमच्या इथं आहे. अरे लाईट कशी आहे तुमच्याकडं? येते जाते का?